मानपाडा ते ठाणे स्टेशन वातानुकूलित बस सेवा सुरू। नवीन ठाणे अशी ओळख असलेल्या ठाण्याच्या घोडबंदर परिसराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे। त्याचबरोबर त्या घोडबंदर परिसराचा विस्तार मोठ्या प्रमाणाने होत आहे। त्यातच ठाण्याहून मुंबईकडे जाणाऱ्या चाकरमान्यांची संख्या लक्षणीय आहे। ठाणे मानपाडा येथून रोज सकाळी ठाणे रेल्वे स्थानक गाठण्यासाठी घोडबंदरवरून ठाणे स्टेशनकडे जाणाऱ्या बसेसची किंवा रिक्षाची वाट पाहावी लागते। यासाठी मानपाडा येथील स्थानिक रहिवाशांनी माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटक प्रमुख मीनाक्षीताई शिंदे यांच्याकडे वातानुकूलित बसची मागणी केली होती। त्या मागणीला अनुसरून मीनाक्षीताई शिंदे यांनी परिवहन सेवेकडे पाठपुरावा करून मानपाडा येथील रहिवाशांसाठी वातानुकूलित बस सेवा उपलब्ध करून दिली आहे। सदर बस मानपाडा ते ठाणे रेल्वे स्टेशन अशी धावणार असून दिवसभरामध्ये या बसेसच्या 22 फेऱ्या होणार आहेत। या बसेसच्या लोकार्पण सोहळ्याला परिवहन सभापती माननीय श्री विलास जोशी, परिवहन व्यवस्थापक श्री बहिरे, माजी महापौर व शिवसेना शिंदे गटाच्या महिला संघटक प्रमुख मीनाक्षीताई शिंदे, समाजसेवक राजेंद्र शिंदे व नागरिक परिवहन अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। मला असं वाटतं की जोशी साहेबांचे आणि व्यवस्थापकांचे मनापासून आभार मानेल की वातानुकूलित बस सेवा आजपासून आपण मानपाडा ते स्टेशन अशी सुरू करतोय। दर 1 तासाने ही बस सेवा मानपाड्यात येत जाईल। खरं तर बऱ्याच वर्षापासून पूर्वी मला असं वाटतं मानपाड्यासाठी एक वैयक्तिक बस होती, पण आता मला असं वाटतं की लोकसंख्या वाढल्यामुळे त्या बसेस थोड्याफार कमी झालेल्या आहेत। आणि घोडबंदरचं एक वैशिष्ट्य आहे, मला असं वाटतं की घोडबंदरमधनं खूप उत्पन्न महापालिकेला नेहमीच मिळत असतं आणि तशी मागणी मी अध्यक्षांकडे केली आणि त्यानुसार त्यांनी आज ही बस सेवा आपल्या मानपाडा प्रभागातून सुरू केलेली आहे। नागरिकांना खरं तर उन्हाळ्यापासून त्रास जो होईल पुढच्या भविष्यकाळात त्याच्यासाठी अशा प्रकारच्या वातानुकूलित बसची आवश्यकता होती आणि त्याचीच जाणीव अध्यक्षांनी ठेवली आणि अशा प्रकारच्या वातानुकूलित बस ठाणे महापालिकेच्या सेवेमध्ये TMTच्या सेवेमध्ये दाखल झालेल्या आहेत आणि माझ्या प्रभागात ते आजपासून सुरू होते। तर खरं तर मी संपूर्ण नागरिकांना या बस सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती करेन। असं वाटतं महापौर असताना महिलांसाठी विशेष बस सेवा आपण चालू केली होती, पण बऱ्याच वेळा असं होतं की वर्कलोड एवढा आहे की लोक बऱ्यापैकी इकडनं जात असतात, त्या महिला बसेसमध्ये पण पुरुष लोक जातात आणि त्यावेळी मला असं वाटतं की महापालिकेचं किंवा TMTचं उत्पन्न घटू नये म्हणून आपण त्यांना देखील त्या बसमध्ये घेतो। कारण प्रत्येक वेळी महिलाच भेटतील असं नाहीये, मिक्स लोकसंख्या ज्यावेळी त्या प्रॉपर ठिकाणी जर फक्त महिला असतील तर त्या बसेसमध्ये त्या महिला बसतात, पण अशा प्रकारची बस सेवा आपल्याकडे पूर्ववत आहे अजूनपर्यंत मला असं वाटतं। मानपाडा प्रभाग समितीच्या कार्यालयापासून म्हणजे खरं तर या मानपाडा प्रभागापासूनच ही बस सुरू करावी अशी मागणी माननीय जिल्हा प्रमुख, जिल्हा संघटक आमच्या, त्याचप्रमाणे माजी महापौर आणि या प्रभागासाठीच नव्हे तर संपूर्ण शहरासाठी सदैव कार्यरत असलेल्या मीनाक्षीताई शिंदे आणि या प्रभागातील सर्व आमचे पदाधिकारी यांची आग्रही मागणी होती की या ठिकाणी मानपाडापासून तुम्ही ठाणे स्टेशन पर्यंत बस सर्व्हिस सुरू करा आणि ती सुद्धा मोठी बस पाहिजे। आणि त्याच्यानंतर ते म्हणाले की आम्हाला वातानुकूलित पाहिजे। तर त्या सर्व मागण्या आपण आनंदाने आज आमचे परिवहन संस्थेचे जे व्यवस्थापक आहेत भालचंद्र बेरे साहेब यांना आम्ही विनंती केली की लवकरात लवकर ही सेवा आपण सुरू करू। त्यांनी सुद्धा आपल्या सर्वांच्या विनंतीला मान दिला आणि फक्त 15 रुपये हे तिकीट आहे स्टेशन पर्यंत, 13 रुपये नॉन AC ला आहे, AC ला फक्त 15 रुपये तिकीट आहे आणि दिवसभरामध्ये 22 फेऱ्या आता आपण सुरू करतोय। त्यानंतर जशी जशी मागणी वाढेल आणि आपल्याकडे बसेसची संख्या वाढेल त्याप्रमाणे आपण ती बस सेवा अधिक देणार आहोत। धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली ठाण्याची परिवहन सेवा, एकनाथ शिंदे साहेब आपले जनसामान्यांचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब यांनी सुद्धा स्पष्ट आदेश दिलेला आहे की ठाणे बदलतंय आणि ठाणे बदलतंय म्हणजे अशा प्रकारच्या प्रदूषण मुक्त इलेक्ट्रिक बसेस जास्तीत जास्त ठाणे शहरामध्ये धावल्या पाहिजेत। त्याकरता ते सुद्धा आदेश देतात, त्याप्रमाणे आम्ही ही सेवा पुरवत आहोत। आनंद वाटतो की येत्या काही महिन्यांमध्ये केंद्र सरकारच्या योजनेतून आपल्याला 100 आपल्याला इलेक्ट्रिक बसेस येणार आहेत। तर त्या बसेस आल्यानंतर आपल्या ताफ्यामध्ये बरीच मोठी वाढ होईल आणि त्यामुळे आपण ही सेवा साधारण मार्चमध्ये सुरू करू शकू असा अपेक्षा आहे। जास्तीत जास्त सेवा देणं
आणि जास्तीत जास्त नागरिकांना सुविधा देणं हे आपल्याला आदेश आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेले आहेत. आणि त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी सुरू केलेली परिवहन सेवा ही अधिकाधिक कार्यक्षम करा, नागरिकांना सेवा द्या. त्याप्रमाणे आम्ही सर्वजण, बरोबर ना मॅडम, त्याप्रमाणे आम्ही काम करतोय. ठाणेकर मालमत्ता करदात्यांसाठी करातील व्याज माफी अभय योजना 31 डिसेंबर 2023 पर्यंत मालमत्ता करावरील 100% व्याज माफ. तसेच 1 जानेवारी ते 15 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 75% व्याज माफ. त्याचप्रमाणे 16 जानेवारी ते 31 जानेवारी 2024 या कालावधीमध्ये मालमत्ता करावरील 50% व्याज माफ. तरी सदर व्याज माफीच्या अभय योजनेचा ठाणेकर करदात्यांनी लाभ घ्यावा. महानगरपालिकेच्या कोणत्याही संकलन केंद्रावर कर भरण्याची सोय आहे. एटीएम, डेबिट, क्रेडिट कार्डद्वारे कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. सोमवार ते शनिवार या दरम्यान सकाळी 10:30 ते सायंकाळी 5 वाजेपर्यंत संकलन केंद्राची वेळ असून करदात्यांच्या सोयीसाठी रविवारी संकलन केंद्र सकाळी 10:30 ते दुपारी 1:30 वाजेपर्यंत सुरू ठेवण्यात येत आहेत. यासोबतच ठाणे महानगरपालिकेच्या propertytax.thanecity.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने मालमत्ता कर भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. तसेच गुगल पे, फोन पे, पेटीएम आणि भीम ॲपद्वारे आपला कर सुलभतेने जमा करू शकता. ठाणे महापालिका क्षेत्रातील सर्व करदात्यांना विनंती आहे की आपण या व्याज माफी अभय योजनेचा जरूर लाभ घ्या आणि आपला मालमत्ता कर लवकरात लवकर महापालिकेमध्ये जमा करून महापालिकेस सहकार्य करा. धन्यवाद. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. श्रमजीवी संघटनेच्या वतीने वेठ बिगार मजुरांची ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धडक. श्रमजीवी संघटनेच्या वतीने शुक्रवारी 12 जानेवारी रोजी नाशिक, ठाणे, पालघर, रायगड या जिल्ह्यातील असंख्य मुक्त वेठ बिगार मजुरांचा मेळावा ठाण्यातील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात आयोजित करण्यात आला होता. वेठ बिगारीच्या दृष्टचक्रात अडकलेल्या या शेकडो मजुरांना श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून मुक्त केले आहे, परंतु कोणालाही तात्काळ सहाय्य मिळालेले नाही. शासनाकडून त्यांचे कोणत्याही प्रकारचे पुनर्वसन झालेले नाही.
त्यामुळे आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवण्यासाठी मुक्त करण्यात आलेल्या सर्व वेठबिगार मजूर आपल्या कुटुंबियासह जिल्हाधिकारी कार्यालयाच्या चौकात वेठबिगार मजुरांचा मेळावा आयोजित करत याचा निषेध केला आहे। यावेळी वेठबिगार मजूर त्यांना शासनाने दिलेले मुक्तीचे दाखले शासनाला परत करणार असल्याचे वेठबिगार मजुरांनी सांगितले आहे। तसेच सर्व मुक्त झालेले वेठबिगार कातकरी असून आदिम आहेत। हे सर्व आदिम रामाची वानर सेना आहे। शासनाने श्रीरामाला मुक्त केले, भले मोठे मंदिर बांधले, मात्र श्रीरामाच्या या आदिम वानर सेनेला शासन वेठबिगारांना मुक्त कधी करणार, त्यांचे पुनर्वसन कधी करणार असा प्रश्न वेठबिगार मजुरांनी शासनाकडे केला आहे। श्रमजीवी संघटनेचा आज जे वेठबिगार मेळावा आहे ते जर पाहिलं तर अनेक म्हणजे गेल्या 2 वर्षापासून श्रमजीवी संघटना ही वेठबिगार सोडवत आहे। तर 2 वर्षात 250 वेठबिगार सोडवले आहेत, परंतु आतापर्यंत जे तातडीने त्यांना सहाय्य द्यायला लागतो ते आतापर्यंत दिलेलं नाही एकाही वेठबिगाराला। आणि कुणाचे पुनर्वसन अजिबात केलेलं नाही, जे की करायला हवं। आणि ते लांब कामाला जातात, स्थलांतरित करतात। मेन म्हणजे त्यांची पोटाची भूक भागवण्यासाठी ते लांब जातात आणि त्या भुकेसाठी त्यांचा अत्याचार अन्याय होत असतो। आणि ते थांबवण्यासाठी आपल्याकडचे पोलीस पाटील असतील, ग्रामसेवक असतील, जे जबाबदार तहसीलदार कलेक्टर असतील त्यांच्यावर जबाबदार आहे, परंतु कोण सोडवते तर श्रमजीवी संघटना ही काम करते सरकारचं। तर हे लक्ष सरकारने वेधून घ्यायला पाहिजे आणि त्यांना तातडीने 30,000 रुपये सहाय्य निधी द्यायला पाहिजे। आणि त्यांची आतापर्यंत त्यांना घरासाठी जागा नाही, जे की त्यांना 4 गुंठे जागा ही द्यायला पाहिजे। त्यांना वेळेवर रेशन कार्ड, आधार कार्ड कोणतेच कागदपत्र नाहीत, जर विचारलं तर आता त्यांच्याकडे नाही हाच उत्तर आहे। तर हे त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवायला हवेत आणि लवकरात लवकर याची दाद मिळायला पाहिजे। म्हणून आम्ही सर्व हे वेठबिगार आणि आम्ही सर्व श्रमजीवी संघटना इथे आंदोलनासाठी आलो आहोत। श्रमजीवी संघटना कधीपासून काम करते? गेली 40 वर्ष श्रमजीवी संघटना हे वेगवेगळ्या प्रकारचे लगीनगडे असतील, वेठबिगार असतील, अनेक महिलांचे प्रश्न असतील, सर्व ऑलराऊंडर ही श्रमजीवी संघटना काम करत असते आणि वेळोवेळी आवाज उठवत असते आणि रस्त्यावर उतरत असते। राज्य ट्रिपल इंजिनचं सरकार आहे तरी देखील सरकारला गरिबांच्या प्रश्नावरती तोडगा काढायला वेळ नाही। हे पाहायला गेलं तर आज ही खंतच आहे की गेले सरकार वेळोवेळी शासन आपल्या दारी इतर कार्यक्रम असतील असे प्रत्येक कार्यक्रम मोठ्या आनंदाने आणि हिरिरीने साजरा करो, परंतु या सरकारला गरिबांपर्यंत पोहोचायला टाइमच नाही असं वाटतं। आणि जेव्हा मतदान येतं तेव्हा हे प्रत्येकाच्या चुलीपर्यंत असतात आणि हे प्रश्न सोडवायला वेळोवेळी लोकांना आवाज उठवायला लागतो की आमचे प्रश्न सोडवा, आमचे प्रश्न बघा। हे खंत खूपच दुर्दैवी आहे। शिधा वाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांचे नागरिकांना आवाहन। विकसित भारत संकल्प यात्रा भटके विमुक्त नागरिकांना शिधापत्रिका वितरण करण्याच्या सरकारच्या योजनेची माहिती आज शिधा वाटप अधिकारी सुरेखा चव्हाण यांनी पत्रकारांना दिली। यावेळी बोलताना त्या म्हणाल्या, शिधा पत्रिकेचा लाभ सर्व नागरिकांनी घेतला पाहिजे। यामध्ये नाव कमी करणे, नाव वाढवणे, नवीन शिधापत्रिका वितरण, दुय्यम पत्रिका वितरण या सर्व सेवांचा अंतर्भाव ई शिधापत्रिकेत घर बसल्या ऑनलाईन करता येते। त्याचा लाभ नागरिकांनी घ्यावा, त्यासाठी शिधा वाटप कार्यालयात येण्याची गरज नाही। तसेच 22 तारखेला अयोध्याला श्रीरामाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होणार आहे। त्या पित्तर्थ 22 तारखेपासून ते शिवछत्रपती जयंतीपर्यंत आनंदाचा शिधा वाटप करण्यात येणार आहे। सर्व अंत्योदय अन्न सुरक्षा योजनेमध्ये समाविष्ट असलेल्या केसरी शिधापत्रिका असलेल्या नागरिकांना याचे वाटप करण्यात येणार आहे। श्रीमती सुरेखा चव्हाण, शिधा वाटप कार्यालय क्रमांक 36 ठाणे विभागातील शहरी विभाग माझ्या अखत्यारीत येतो आणि या विभागाअंतर्गत ज्या काही नवीन योजना आलेल्या आहेत किंवा नवीन अभियान राबवण्यात येत आहे त्याबद्दलची थोडक्यात माहिती मला सर्व नागरिकांपर्यंत पोहोचावी या दृष्टीने मी माहिती देणार आहे। तर आपला पहिला मुद्दा आहे ई शिधापत्रिका। ई शिधापत्रिकेच्या बाबतीत सर्व नागरिकांना ऑनलाईन पद्धतीने या विभागामार्फत अन्न व नागरी पुरवठा विभागामार्फत ज्या काही सेवा देण्यात येतात त्या सर्व ऑनलाईन पद्धतीने त्यांचे अर्ज स्वीकारून त्यांना त्याचा लाभ देता येईल। तर त्याच्यासाठी शासनाने जी साईट उपलब्ध करून दिलेली आहे ते मी सांगते, https
www.rcms.mahafood.government.in ही शासनाची साईट आहे आणि या साईटवरून ऑनलाईन पद्धतीने नवीन शिधापत्रिका, नाव वाढवणे, नाव कमी करणे याकरिता नागरिक अर्ज सादर करू शकतात. त्याबाबत ची जी प्रोसिजर अवलंबावायची आहे त्याची माहिती शिधावाटप कार्यालयाच्या बाहेर सुद्धा लावण्यात आलेली आहे या पद्धतीने. आणि ह्या पद्धतीचे स्टिकर्स आम्ही सगळ्या दुकानातून पण उपलब्ध करून देणार आहोत, म्हणजे लोकांना कार्यालयापर्यंतच येण्याची गरज पडणार नाही, तर ते दुकानातून सुद्धा संबंधित पद्धतीने माहिती घेऊन त्यांचा फॉर्म भरू शकतील आणि त्यांना ह्या योजनेचा लाभ घेता येईल. आणि दुसरं आहे आपलं शासनाने विकसित भारत संकल्प यात्रा ही योजना चालू केलेली आहे. दिनांक 15/11/2023 पासून ती सुरू झालेली आहे आणि या संकल्प यात्रेअंतर्गत आमच्या 36 ठाणे कार्यालयामार्फत शिबिरे घेण्यात आलेली आहेत आणि गरजू व्यक्तींना या विभागामार्फत देण्यात येणाऱ्या सर्व सुविधांचा लाभ त्या शिबिरातून आम्ही देत आहोत. आणि सदर विभागामार्फत ज्या योजना आम्ही राबवतोय त्याच्यात जास्तीत जास्त लोकांनी त्याचा लाभ घ्यावा. ज्यांना व्यवस्थित माहिती याबाबत समजत नसेल त्यांनी कार्यालयात यावं, आमच्या अधिकाऱ्यांशी, कर्मचाऱ्यांशी संपर्क साधावा. त्यांना आम्ही व्यवस्थित पूर्ण माहिती देऊ आणि त्यांचे कामं करून देऊ. योग्य ते पुरावे घेऊन त्यांची कामं पण आम्ही पूर्ण करून देऊ. आता आपल्याकडे 5 लाखापर्यंत उत्पन्न असलेल्या लोकांना आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत वैद्यकीय 5 लाख रुपयाची मदत मिळणार आहे. तर त्यावेळेस मला असं वाटतं की त्या डिपार्टमेंटमार्फत शिधापत्रिका मागण्यात येतात किंवा ऑनलाईन आमच्या शिधापत्रिकेशी आयुष्यमान भारत योजना ती कनेक्ट करण्यात आलेली आहे. तर ज्या लोकांच्या शिधापत्रिका ऑनलाईन झालेल्या नाहीत त्या लोकांनी कार्यालयात यावं, शिधापत्रिकेची छायांकित प्रत आणि त्यामध्ये असलेल्या सर्व व्यक्तींच्या आधार कार्डांच्या छायांकित प्रती घेऊन आम्ही त्यांची शिधापत्रिका ऑनलाईन करून देऊ, म्हणजे त्यांना त्या योजनेचा लाभ पण घेता येईल. पासून वंचित आहेत त्यांनी कार्यालयाशी संपर्क साधावा, म्हणजे आम्हाला त्यांना गरजू लोकांना शिधापत्रिका देता येईल किंवा त्यांचा अन्न सुरक्षा योजनेमध्ये समावेश करून त्यांना धान्याचा सुद्धा आम्हाला लाभ देता येईल. तर हे विकसित भारत संकल्प यात्रा हे सुद्धा आपलं अभियान चालू आहे. दुसरं आलं आहे भटके विमुक्त समाजाच्या नागरिकांना जास्तीत जास्त शिधापत्रिकेचं वितरण करणं आणि याचा कालावधी दिलेला आहे 15/1/2024 ते 14/3/2024, म्हणजे मार्च महिन्याच्या 14 तारखेपर्यंत या विभागाअंतर्गत असलेले जेवढेही भटक्या व विमुक्त समाजाचे नागरिक असतील त्यांना आम्ही शिबिरे तर राबवणार आहोतच प्रत्येक विभागातून. आता आम्ही धर्मवीर नगरमधून पण पुढच्या आठवड्यातून एक शिबिर देणार आहोत. त्या शिबिरामधून तिथल्या लोकप्रतिनिधींना सांगून जास्तीत जास्त लोकांना याचा लाभ कसा मिळवून देता येईल याबाबत प्रचार करण्यास सांगण्यातच आलेला आहे. परंतु असे काही लोक विभागात असतील तर त्यांनी कार्यालयाशी सुद्धा संपर्क साधावा, त्यांना योग्य ती माहिती आम्ही देऊ आणि त्यांची कामं आम्ही पूर्ण करून देऊ. आनंदाचा शिधा आता राम मंदिराचा जो आपला मुद्दा आहे 22 तारखेपासून आपण त्या दिवशी राज्यात राम जन्मोत्सव साजरा करणार आहोत. तर त्या अनुषंगाने आनंदाचा शिधा आपल्याला प्राप्त झालेला आहे. राम जन्मदिवस ते शिवजयंतीपर्यंत त्या 1 महिन्याच्या कालावधीत आपण अन्न सुरक्षा योजनेत जेवढ्या नागरिकांचा समावेश आहे, अंत्योदय व अन्न सुरक्षा योजनेतील केशरी शिधाधारक त्या सर्वांना आपण आनंदाच्या शिधाचे वितरण करणार आहोत. सायन्स इन ॲक्शनद्वारे विद्यार्थ्यांकरिता जनजागृती मोहीम डाबरच्या सहकार्याने ठाण्यातील सरस्वती विद्यालयात पार पडला. कार्यक्रम ठाणे शहरातील घोडबंदर येथील सरस्वती विद्यालय हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्सच्या 250हून अधिक मुलांसाठी आयोजित केलेल्या विशेष सत्राद्वारे सायन्स इन ॲक्शन या मोहिमेला हिरवा झेंडा दाखवण्यात आला आहे. यावेळी सरस्वती विद्यालयाच्या प्राचार्या श्रीमती बल्लाळ मॅडम, डाबरचे कॉर्पोरेट कम्युनिकेशन प्रमुख दिनेश कुमार, डाबर इंडियाचे विपणन प्रमुख राकेश तहलिनियांनी, डॉक्टर किसन दांगट, सचिन पाटील आदी उपस्थित होते. डाबर इंडिया लिमिटेड या भारतातील आघाडीच्या विज्ञान आधारित आयुर्वेद कंपनीने आयुर्वेदाच्या फायद्यांप्रती जागरूक करण्यासाठी सायन्स इन ॲक्शन ही जनजागृती मोहीम सुरू केली आहे. मोहिमेचा शुभारंभ करताना डाबर इंडियाचे विपणन प्रमुख
राकेश तहलियानी म्हणाले, आजच्या काळात प्रत्येकजण त्यांच्या आरोग्याचे महत्त्व समजून घेत आहे. हे लक्षात घेऊन डाबरला विज्ञानावर आधारित माहिती देऊन परंपरा आणि आधुनिकता यांच्यातील दरी कमी करायची आहे. सायन्स इन ॲक्शन या मोहिमेद्वारे आयुर्वेदाशी संबंधित मिथक दूर करून लोकांना योग्य माहिती पुरवायची आहे, जेणेकरून त्यांना आयुर्वेदाचे फायदे समजतील आणि निरोगी आणि आनंदी जीवन जगण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचा वापर करणे, त्यांच्या दैनंदिन जीवनात च्यवनप्राश सेवन करणे. सायन्स इन ॲक्शन ही मोहीम विविध माध्यमांद्वारे व्यापक स्वरूपात लोकांपर्यंत पोहोचवली जाईल, जिथे त्यांना मनोरंजन व्हिडिओद्वारे आयुर्वेदाच्या तत्वांची माहिती दिली जाईल. नमस्कार, मेरा नाम दिनेश कुमार, मैं मैनेजर कॉर्पोरेट कम्युनिकेशन डाबर इंडिया लिमिटेड से। आज हम यहाँ थाने में आए हुए हैं सरस्वती विद्यालय में। हमने यहाँ पे एक कैंपेन लॉन्च किया है, साइंस इन एक्शन कैंपेन, जिसमें हम लोग 22 शहरों में जा रहे हैं। भारत के विभिन्न राज्यों में जाके हम लोगों को जागरूक कर रहे हैं। हम लोग आयुर्वेद तो कहते हैं, लेकिन जो भी आयुर्वेद के बारे में कुछ जानना चाहता है या कोई प्रोडक्ट खाता है, जैसे हमारा डाबर च्यवनप्राश आयुर्वेद में एक बहुत बड़ा नाम है, तो आप अगर एज ए कंज्यूमर उस आयुर्वेद को अगर च्यवनप्राश को खाते हो तो आपको ये पता होना चाहिए कि उसके पीछे का साइंस क्या है। सिर्फ आयुर्वेद बोलने से वो आयुर्वेदिक प्रोडक्ट नहीं हो जाता। तो ये एक ऐसा कैंपेन हमने लॉन्च किया है जिससे आयुर्वेद को हम लोग आगे प्रमोट करना चाहते हैं। तो इसी के अंतर्गत हमने आज यहाँ पे बच्चों का भी एक हमने कैंपेन किया। बच्चों को भी हम आयुर्वेद के बारे में जानकारी देना चाहेंगे, क्योंकि यही बच्चे हैं जो आगे जाके अपनी पीढ़ी को भी आगे बताएंगे कि आयुर्वेद हमारी भारत की वो है संस्कृति है, उसको कैसे वो रखा जाए। तो यही आज हमने यहाँ पे कैंपेन किया। तकरीबन 250 बच्चों के साथ हमने ये कैंपेन किया। एक डॉक्टर साहब को लेके डॉक्टर साहब ने जानकारी दी बच्चों को साइंस ऑफ आयुर्वेदा के बारे में, हमारे च्यवनप्राश के बारे में। च्यवनप्राश इसलिए क्योंकि देखो मौसम भी चेंज हो रहा है। जब मौसम बदलता है तो आपको सबको पता है कि हम सबकी इम्यूनिटी थोड़ी सी कम हो जाती है, खासकर बच्चों की, क्योंकि बच्चे इस टाइम ग्रोइंग एज में होते हैं। तो बच्चों को उसकी जानकारी होनी चाहिए कि क्यों हमारी इम्यूनिटी कम होती है और कैसे हमारी इम्यूनिटी बढ़ा सकते हैं। तो च्यवनप्राश एक ऐसी चीज़ है जो आयुर्वेद में सबसे पुरानी 5000 साल पुरानी चीज़ है। तो आज हमने बच्चों को च्यवनप्राश भी बांटा और उसके फ़ायदे भी बताए। च्यवनप्राश ये आपका खुद का प्रोडक्ट रहेगा या फिर बना के घर का बनाना कैसा है? मैडम, अगर आप डाबर जानते हैं तो मेरे ख्याल से डाबर जैसे ही लोग बोलते हैं तो डाबर च्यवनप्राश आता है। हम 140 साल पुरानी कंपनी है, भारत की सबसे पुरानी आयुर्वेदिक और सबसे बड़ी कंपनी है। तो हमें जाना ही च्यवनप्राश के लिए जाया जाता है। लेकिन मैं यहाँ पे एक चीज़ और बताना चाहता हूँ कि देखिए, च्यवनप्राश का जो उत्पाद है, जो उसको ढूंढा गया था, वो हमारे द्वारा नहीं गया है, वो महर्षि चरक द्वारा किया गया था। हम उसी परंपरा को आगे बढ़ा के च्यवनप्राश को पैक करके हम लोग आगे लोगों को, कंज्यूमर को पहुँचाते हैं। अभी स्कूल में जो आप कैंपेन कर रहे हैं, तो ऐसा ही कैंपेन अलग-अलग स्कूलों में भी आप जी कैसा रहेगा? जी, जैसे मैंने कहा कि ये हमारा एक कैंपेन है, इसका नाम हमने साइंस ऑफ आयुर्वेदा करा है, जिसके अंतर्गत हम लोग भारत के 22 शहरों में जा रहे हैं। हमने जैसे महाराष्ट्र की बात करेंगे तो हमने नागपुर कवर किया है, मुंबई कवर किया है, पुणे कवर किया है, नासिक कवर किया है, औरंगाबाद कवर किया है। तो ऐसे हमने विभिन्न जगहों में, महाराष्ट्र में भी कवर किया है। इन टोटल हम लोग 22 शहरों में जा रहे हैं और तकरीबन 10 से 15 हज़ार बच्चों को और लोगों को हम लोग कवर कर रहे हैं। आगे की कैसी यानी क्या टारगेट लेके आप लोग चल रहे हैं, किस तरह से ये प्लान क्यों ये संकल्पना क्यों ऐसे? देखिए, मैंने जैसे आपको बताया कि हम डाबर जैसे इस भारत की सबसे पुरानी और सबसे बड़ी आयुर्वेदिक कंपनी है, तो ये हमारा एक बेड़ा भी पड़ जाता है कि हमें आयुर्वेद को आगे प्रमोट करना है। तो वो उसी के अंतर्गत हम लोग इस कैंपेन को बढ़ा रहे हैं और ये कैंपेन हमारा निरंतर चलता रहता है। जैसे पहले हमारा दूसरा एक प्रोडक्ट है डाबर वीटा, उसमें भी हमने लोगों को, बच्चों को जागरूक किया। अब च्यवनप्राश के माध्यम से हम लोग जागरूक कर रहे हैं। तो हमारे अलग अलग कैंपेन आते रहते हैं अलग अलग प्रोडक्ट्स के साथ, लेकिन लक्ष्य एक ही है, आयुर्वेद को जितने घरों तक पहुँचाया जाए उतना। इस कैंपेन के द्वारा जिस तरह आप स्कूलों में जनजागृति कर रहे हैं, ऐसे ही चैनल के माध्यम से आप क्या बताएंगे? मैं आपके चैनल के माध्यम से ये बताना चाहूँगा। देखिए, हमारे भारत की एक संस्कृति है। भारत की संस्कृति में आयुर्वेद एक ऐसी चीज़ है जो हमारे ऋषि मुनियों द्वारा हमें दिया गया एक प्रसाद है। हमें आयुर्वेद को प्रमोट करना है। हमारे ऋषि मुनियों ने जो हमें प्रसाद दिया है, उसके माध्यम से हमें आगे बढ़ना चाहिए। हम जीवन में और ज़्यादा सफल रहेंगे, संतुष्ट रहेंगे और हेल्दी रहेंगे। नमस्कार, मी सरस्वती विद्यालय घोडबंदरची प्रिन्सिपल आहे, मिसेस मंजुषा बल्लाळ। आम्ही आमच्या शाळेत कायमच बघत असतो की मुलांना जे काही चांगलं मिळेल ते आम्ही मतदान देत असतो। तर ह्या ठिकाणी डाबरचे लोक आलेले आहेत आणि त्यांनी व्यवस्थित
मुलांनी इम्युनिटीसाठी काय मेहनत घ्यायला पाहिजे ते व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे डाबरच्या बाटल्या पण दिलेल्या आहेत. आणि आताचं धकाधकीचं एवढं जीवन आहे की आपल्याला खरंच आपल्याकडे बघायला वेळ नसतो. मुलांची सकाळची शाळा असते, त्यांनी उठून तयार होऊन शाळेत यायचं का स्वतःच्या शरीराकडे बघायचं. पण हे समजण्याची खूप गरज आहे. त्यासाठी त्यांनी लवकर उठणं गरजेचं आहे आणि जर त्यांची तब्येत चांगली असेल तरच ते पुढचं काही आपल्या आयुष्यात काही करू शकतील. आणि म्हणूनच आम्ही स्पोर्ट्स डे हा पण अगदी प्रामुख्याने शाळेत घेत असतो आणि जेणेकरून मुलांनी प्रत्येक स्पोर्टमध्ये काहीतरी भाग घेतला पाहिजे आणि जेणेकरून त्यांची तब्येत चांगली राहिली. जर तब्येत चांगली राहिली तरच ते पुढे काही आपल्या आयुष्यात करू शकतील आणि एक चांगला भारतीय नागरिक आपण तयार करण्याचा नक्कीच आमचा शाळेचा प्रयत्न राहील. धन्यवाद.